नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं आपलं हे चौथं प्रकरण सुरू आहे. प्रकरणाचं नाव आहे ज्ञान अज्ञान भेद कथन. ज्ञानोबांनी सुरुवातीला या प्रकरणामध्ये ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, खरं ज्ञान काय असतं, ते कुठं असतं वगैरे समजून झाल्यानंतर आता ते प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ते ज्ञान आहे तो आत्मा आहे, ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं स्वतः आपला अनुभव देऊन वर्णन करतायत. ही ज्ञानोबांची आपल्यावर फार मोठी खरोखरच कृपा आहे. आपल्याला जेव्हा केव्हा तो आत्मराज भेटेल आणि आपल्याला त्याची स्थिती प्राप्त होईल, पण निदान त्याच्या संबंधी ऐकून तर ठेवा. तो आत्मा कसा आहे, काय आहे वगैरे वगैरे लोक खूप सांगतात, बोलतात, पण तो ज्ञानोबा जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा ते त्यांचा अनुभव सांगतात. इतर पुस्तकातून वाचून सांगणं आणि व्याख्यान देणं ती गोष्ट वेगळी, पण जेव्हा एखादा महात्मा आपले स्वतःचे अनुभव सांगतो ते अतिशय मोलाचे असतात. म्हणून या ठिकाणी या ग्रंथामध्ये ज्ञानोबांनी आपला अनुभव सांगितलेला. हा आत्मा कसा आहे, ज्ञानोबांनी काल खूप 2-3 उदाहरणं दिली आणि ज्ञानोबांचं एकंदर जे विवेचन असतं ते अतिशय सोप्या अशा दृष्टांताच्या माध्यमातून ते करतात. सोपे उदाहरणं देतात. विषय अतिशय कठीण आहे माहिती आहे आपल्याला, परंतु त्या इतक्या कठीण विषयालाही ते इतके सोपे असे दाखले देतात, उदाहरणं देतात की ज्यामुळे तो विषय इतका सोपा वाटतो आपल्याला की हे तर सहज समजतं आपल्याला. अमृतानुभव हा विषय समजणं फार भाग्याची गोष्ट आहे. सहसा लोक अमृतानुभव वाचतच नाहीत. वाचत नाही का, ते जे अनुभव दिलेले आहेत त्याने ते इतके आपल्या जीवनापासून लांब आहेत, ते आपल्या अकलानं आपल्या बुद्धीत येतील कसे. तेव्हा ज्ञानोबांचे आता या आत्म्यासंबंधीचे जे अनुभव आहेत ते आता कालपासून सांगून राहिलेले आहेत. कालची आपली 32वी झालेली होती. 31, 32, 30 या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यावरून खूप दृष्टांत दिले ज्ञानोबांनी.
आज आपल्याला ज्ञानोबा 32व्या ओळीचा दाखला पुन्हा वेगळ्या दृष्टांताने समजून देत आहेत. 32वी ओळ अशी होती पाकाची. परी आणिका का आपणया, परी आणिका का आपणया, न पुरे विशो हुवावया, म्हणून न असावया कारण की. हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आहे. ज्ञानोबा सांगतायत परी आणिका का आपणया, न पुरे विशो हुवावया, म्हणून न असावया कारण की. किती जरी वेळ या ओळ्या आपण वाचल्या त्या सोप्या ओळ्या नाही. आणि आता तर ह्या ज्या ओळ्या सांगून राहिले ज्ञानोबा त्या अनुभवाच्या ओळ्या आहेत. म्हणजे त्यातला विषय आवडला आणि भाषा तर जुनी त्यांची आहे. म्हणून हा विषय समजून ऐकूनच घेतला पाहिजे, ऐकलंच पाहिजे. का महत्वाचं आहे काय म्हणतात पाहता या ओळीमध्ये ज्ञानोबा. परी आणिका का आपण्या, परी म्हणजे परंतु, आणिका म्हणजे दुसऱ्याला, का आपण्या म्हणजे आपल्याला. परंतु हा आत्मा दुसऱ्याला किंवा आपल्याला न पुरे विषय होवावया, तो आपला आणि दुसऱ्यांचाही जाणून घेण्याचा विषय होत नाही. बरोबर का. आता जरा समजून घ्या. ही उभी त्या मनाने थोडीशी अवघड आहे. ज्ञानोबा असं सांगून राहिले की तो जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये, तो आत्मा त्याचं स्वतःच आणि इतरांचं बरं का प्रकटन होण्याचा विषय होत नाही. कारण त्या स्वतःचा किंवा दुसऱ्याचा ज्ञानाचा विषय होत नाही. मग जो इतरांच्या आणि स्वतःच्याही ज्ञानाचा विषय होत नाही, मग तो आहे का? मग त्याला आहे तरी का म्हणावं असं लोक विचारतात. म्हणून न असावया कारण की, म्हणून तो असलाच पाहिजे का? काय कारण आहे तो आहे म्हणायला? मग जो आत्मा स्वतःचाही विषय होत नाही आणि दुसऱ्यांचाही ज्ञानाचा विषय होत नाही. आता समजून घ्या बरं का. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हे घड्याळ आहे, ही जगातली वस्तू आहे. या जगातल्या वस्तूला जाणण्यासाठी ज्ञान लागतं. कोणती वस्तू जाणायची असते समजून घ्यायच्या की तुला ज्ञान पाहिजे ना. हो, ज्ञानाशिवाय कुठली वस्तू जाणता येत नाही ना. आता आपल्याला ज्ञान असं समजायले की ही बाहेरची वस्तू आहे, जगातली वस्तू आहे, तिला जाणायचं असलं किंवा स्वतः त्या आत्म्याला जाणायचं असलं, मला ही बाहेरची वस्तू आहे तिचं ज्ञान आम्हाला पाहिजे, किंवा आत तो आत्मा आहे त्याला जाणायचं आम्हाला आहे, त्याचं ज्ञान पाहिजे आम्हाला. तेव्हा या वस्तूचं ज्ञान आणि होण्यासाठी तो आत्मा म्हणतो मी या वस्तूशी काही संबंध ठेवत नाही.
या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी तुमची बुद्धी आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीने तुम्हाला जसं समजेल तसं समजून घ्या. हे घड्याळ आहे, कसं आहे, काय आहे वगैरे. याचं ज्ञान जे आहे, या घड्याळाचं ज्ञान तो आत्मा म्हणतो. अशा प्रत्येक वस्तूचं ज्ञान देण्यासाठी मी तयार नाही. माझा या जगाच्या वस्तूशी काही संबंध नाही. तुमच्या देहाशी संबंध नाही तर मग वस्तूशी काय संबंध असणार? तो आपल्या या देहाशी सुद्धा संबंध ठेवत नाही तो आत्मा. तो असं म्हणत नाही. जसं मी आपण म्हणतो हा माझा देह, माझा देह, माझा देह, तसा आत्मा कधी म्हणत नाही की हा माझा देह, माझा देह, माझा. अलग लक्षात. आपल्याला या देहाबद्दल आसक्ती आहे, प्रेम आहे, आवड आहे. कारण या देहाच्या सहाय्याने आपण जगाची सगळी कामं करतो. म्हणून हा देह मला आवडतो आणि म्हणून तो देह माझा 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 मला मला या शब्दाने आम्ही त्या देहाचं गौरव करतो, गुणगान गातो. आत्म्याला तसं गुणगान गाण्याचं काही कारण नाही. आत्मा या देहाला माझा म्हणत नाही. मी तर नाहीच येतो. मी नाही, माझा नाही, मला नाही. मग देहाबद्दल त्या या आत्म्याला काहीही संबंध नाही. तो म्हणतो माझा देहाशी काही संबंध नाही. असा जो आत्मा आहे तो त्या देहाचं ज्ञान देण्यासाठी उपयोगाचा नाही. किंवा जगाचे इतर पदार्थांचा जसे अनेक वस्तू आहे त्या वस्तूंचे तो ज्ञान देत नाही. तो त्याचा विषय होत नाही. किंवा त्याचं स्वतःच ज्ञान, आता आत्म्याचं ज्ञान आम्हाला पाहिजे समजा, तर त्या आत्म्याच्या ज्ञानाचाही तो विषय होत नाही. स्वतःच्या ज्ञानाचा तो विषय होत नाही आणि दुसऱ्याच्या ज्ञानाचा विषय होत नाही. हे जरा समजून घ्या. आत्मा किती विचित्र आहे, आपल्या देहापेक्षा किती वेगळा आहे. तो आपल्या देहात राहतो, देहात राहून आपल्या देहाचा साक्षी राहतो. लक्षात घ्या, तटस्थ राहतो. तो आपल्या देहाच्या कारभारामध्ये दूर करत नाही. समजा आपण काही जास्त खाल्लं पिल्लं, अपचन झालं, तर आत्मा धावत येतो का तिथं औषध द्यायला किंवा ते बरं करायला नाही. तुमच्या देहाच्या ज्या तक्रारी आहेत, जे काय पीडा असतील, जे रोग असतील ना, ते तुम्ही सुधारा. म्हणून देहापासून असंग येतो. असंग म्हणजे चिटकलेला नाही देहाला. देहापासून असंग असलेला हा आत्मा त्या देहाची सुद्धा आम्हाला जाणकारी देत नाही, ज्ञान देत नाही, देहाचं ज्ञान देत नाही. म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही आत्मा. आत्म्याच्या साह्याने आम्ही देहाचं ज्ञान नाही प्राप्त होऊ शकतो. म्हणजे झाला आता इथं तर आत्म्याचं हे स्वरूप कळलं मला की आत्मा ज्ञानी आहे खरा, तो म्हणजे ज्ञान आहे. परंतु त्या ज्ञानाने आम्हाला या जगातल्या कुठल्याही पदार्थाचं ज्ञान होत नाही. ठीक आहे, जगाचं नको देऊ बाबा, पण तुझं ज्ञान तर देशील. हे आत्मराजा, तू स्वतः तर ज्ञानराज आहे ना, तुझ्यामध्येच ते ज्ञान भरलेलं आहे ना. मग तुझं ज्ञान तुझ्या ज्ञानाने मिळू दे ना मला. तू कसा आहेस हे तुझ्या ज्ञानाने मला कळून दे ना. तर तो आत्मा म्हणतो मी माझ्या ज्ञानाचाही विषय होत नाही. मी जगातल्या पदार्थांचा ज्ञानाचा विषय होत नाही आणि माझ्या स्वतःच्या ज्ञानाचाही विषय होत नाही. ही वाक्य लक्षात ठेवा.
आत्मा किती असंग आहे, किती दूर आहे, कसा असतो तो. मग यावर लोक म्हणतात असा जो आत्मा आहे जो अन्य कुठल्याही पदार्थाचं ज्ञान देण्याचा विषय होत नाही आणि स्वतःचाही ज्ञान देण्याचा विषय होत नाही, मग तो आहे असं कशाला मानतात? मग का उपयोग त्या आत्म्याचा? मग नाहीच म्हणाला त्याला. असं काही जे नास्तिक लोक आहेत, नास्तिक मताचे लोक मग या तऱ्हेनं आत्म्याला नाही म्हणतात. आता यावर देव आपल्याला सांगतात की हे जे नास्तिक लोक आत्म्याला नाकारतात, नाहीये आत्मा, आत्माच नाहीये असं म्हणतात, त्यांच्यासाठी जन्माला काहीतरी सांगणं भाग पडलं. आणि म्हणून जन्मगणी आता आपल्याला तो जरी कुणाच्या ज्ञानाचा विषय नसला आणि स्वतःच्याही ज्ञानाचा विषय होऊ शकला नाही तरी तो आहे. तो आहे आणि तो आहे म्हणूनच सगळं आहे. बर, तो आहे म्हणूनच सगळं आहे. हा सगळं हा त्याचा धर्म आहे. सांगणं हा त्याचा धर्म नाही. म्हणून कुणाला काही देणं घेणं करणं सवरणं हा त्याचा धर्म नाही. असणं हा त्याचा धर्म आहे. तो अखंड असतो. तेव्हा ही जी गोष्ट आहे साधकांनो, हे फक्त आपल्याला ह्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इतक्या अशा पद्धतीचं आत्म्याचं स्पष्टीकरण करणारा महात्मा फार क्वचित सापडतो. म्हणून हे जे ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे, त्याला ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, काही म्हणा, ते निधर्मी आहे. त्याला कुठलाही धर्म नाही. धर्म म्हणजे काय? कुठल्या तरी याचं बंधन, कुठला तरी नियम. धर्मामध्ये बंधन आहेत ना, धर्मामध्ये नियम आले, धर्मामध्ये गुण येतात. आणि तो आत्मा बिलकुल स्वतंत्र आहे. तो कुठल्याही बंधनाने बांधून घेत नाही आपल्याला. म्हणून त्याला निधर्मी म्हटले गेले. धर्म म्हणतात तो आपल्यावर कुठलेही बंधन देत नाही. तुम्ही हे कुठले जगाचे जे नियम आहेत, तुमचे समाजाचे नियम आणि नाना प्रकारचे जे काय तुम्ही बनवलेले नियम असतील, ते नियमाला लागू नाही. मी माझा स्वतंत्र आहे, कुणाच्या बंधनात नाही, कुणाच्या घेण्या देण्यात नाही. हा, राहतो मात्र अखंड आणि सतत पाहत राहतो. माझं लक्ष आहे तुमच्यासाठी. म्हणजे त्याच्या असण्यामध्येच महानता आहे आपली. तो आहे म्हणून सर्व आहे. आणि तो नसुद्यावर मग काहीच नाही. जर आत्म्याची असण्याची अस्तित्व भावाची जर एवढी उपलब्धी आहे, एवढा आपल्याला लाभ आहे, तर त्या आत्म्याबद्दल आपण किती उपकार म्हणायला पाहिजे बघा. आत्म्यामध्ये ज्ञान आहे. आत्म्यामध्ये आता बोलण्याच्या भाषेमध्ये बोलावं लागतं आपल्याला. आत्म्यामध्ये ज्ञान आहे म्हणजे आत्म्यामध्ये भरलेले असं नाही. हे आता पुष्कळ वेळा काल परवापासून सांगत आलेलो होतं. आत्मज्ञान म्हणजे आत्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. जशी ही खरी साखर आहे, ही जर मी म्हटली की ही गोड आहे, तर हिची गोडी वेगळी आणि साखर वेगळी असं आहे का? ही साखर आणि हिची गोडी एकरूप आहे दोघं. तस
आत्मा आणि त्याचं ज्ञान हे दोन्ही एकरूप आहेत. आत्मा म्हणजे ज्ञान असं ज्ञान आपल्याला सांगतो. आता ज्ञान आपल्याला असं समजाले त्या ज्ञानाचा व्यवहार होत नाही. आपण काय व्यवहारी लोक घेणं देणं करतो, वापरतो. तुम्ही एखादं काही पुस्तक वाचलं किंवा एखादं काही नवीन वाचलं तर लगेच तुम्ही त्याचा उपयोग करता दुसऱ्या ठिकाणी, व्यवहार करता त्याचा. म्हणजे जगामध्ये इतर जे आम्ही लोक आहोत ते हे जे जगाचं ज्ञान आहे ते जगाचं ज्ञान घेतो, अज्ञान घालवतो आणि त्या ज्ञानाचा व्यवहार करतो. आत्मा ज्ञानाचा व्यवहार करत नाही. आत्म्यामध्ये व्यवहार नाही. घेणं देणं, व्यवहार म्हणजे घेणं देणं. आत्मा हा घेण्या देण्याचा व्यवहार करणारा, ज्ञान देणारा असा नाही. किंवा या काही ज्या गोष्टी आहेत ह्या आत्म्यासंबंधी पूर्ण लक्षात ठेवायला लागेल. आता किती साधी दृष्टांत देऊन राहिले आणि या दृष्टांताने आपल्याला मग आता आत्मा कसा आहे ते तुम्हाला दृष्टांताने ते समजू शकता. दृष्टांत असा आहे, 33वी ओवी अशी आहे, जो निरंजनी निदेला, जो निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला, तो आणखी नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू तया, आपुलाही निमाला आठवू तया. सोपं आहे. दृष्टांत फार सोपे देतात ज्ञानवान. हे कौशल्य ज्ञानवानचं. इतके सखल दृष्टांत देतात की तो इतका अवघड असलेला विषय आता आपण जी चर्चा केली आत्म्याची ती त्यांनी त्या छोट्याशा दृष्टांतामध्ये सहज बसून दिली है ना. काय म्हणतात पाहते, कोणी एक मनुष्य होता, कोणी एक माणूस आहे, तो कुठे जाऊन झोपला, निरंजनी निदेला, निदेला म्हणजे झोपला. निरंजनी म्हणजे जिथं लोक नाही कुठं तरी आरण्यामध्ये कोणी नाही तिथं त्याला पाहणारा, तोच एकटा होता. असा तो एकटा मनुष्य जिथं कोणी नाही त्याला पाहणारा तिथं तो झोपला. तो कुठं झोपला कोणी सांगेल का आपल्याला? का नाही, काय कोणीच नाही पाहणार त्याला. बरं, आता तो झोपला. झोपला म्हणजे तो जागा आहे का? तो तरी सांगेल का मी झोपलोय? आता झोपेमध्ये आपण सांगू शकतो का? नाही. मग तो झोपला आहे आणि अशा ठिकाणी झोपलाय की त्याला कोणी सांगू शकत नाही कुठे झोपलाय तो, आणि तोही सांगू शकत नाही की कुठं झोपलोय, कारण तो झोपलेला आहे. झोपलेला मनुष्य सांगू शकत नाही आपण कुठं आहोत, कशी आहोत, काय. मग तो मनुष्य नाहीच का असं म्हणाल की तुम्ही? ज्याच्याबद्दल तुम्ही काही सांगतच नाहीये कुठं झोपला, किंवा तो स्वतःही सांगत नाही मी कुठं झोपलो आहे, मग तो मनुष्य नाहीच आहे का कुठे? असं तर्क कराल का मग तुम्ही? नाही, तो तर आहे, कुठेतरी झोपलेला आहे तो, आणि तो जागा झाल्यानंतर तो पुन्हा राहणारच आहे. आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आत्म्याचं. हा आत्मा असाच आहे. त्या आत्म्याला आम्ही पाहिलंय का? कुठे राहतो तो? देहात राहतो एवढं खरं आहे, पण त्या देहामध्ये तो कुठं राहतो कोणी सांगेल का? नाही. मी तो निरंजनी निदेलेला आहे, कोणी पाहत नाही त्याला. तिथं तो झोपलाय आत्मा. आता तो चुपचाप आहे, तो बोलत नाही.
तो सांगत नाही मी इथे आहे. मग तो जर सांगतही नाही, दुसरंही कोणी सांगत नाही त्याच्याबद्दल, मग याचा अर्थ असं करायचा का की आत्माच नाहीये, देहामध्ये आत्मा नाहीये असं म्हणणार. किती बरोबर उदाहरणचा ज्ञान बोला ना. तेव्हा आत्मा आहे, फक्त त्याचा व्यवहार नाही. तो सांगत नाहीये की मी इथं झोपलेलो आहे. हा बोलण्याचा सांगण्याचा व्यवहार तो करत, आणि त्याच्या समोर दुसऱ्यांना ज्ञानच नसल्यामुळे दुसरे सांगू शकत नाही त्याच्या बाबतीत. दुसरे सांगू शकत नाही, तो सांगू शकत नाही स्वतः, म्हणून तो नाही असं म्हणता येत नाही. म्हणून आत्मा असलाच पाहिजे, म्हणून आत्मा आहे. जसा तो निरंजनी अरण्य झोपलेला एकटा मनुष्य जसा झोपलेला असतो, त्याला कोणी पाहिलेलं नाही, आणि तो झोपलेला असल्यामुळे तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही झोपलेला आहे. मग तुम्ही सांगत नाही, दुसरेही सांगू शकत नाही. याचा अर्थ का तू गेला का आता का नाही आहे, पण झोपलेला आहे कुठे. त्याप्रमाणे आत्म्याचं स्वरूप हे लक्षात ठेवा. आपल्या देहामध्ये असलेला आत्मा आम्ही पाहिलेला नाही तो बोले, आम्ही नाही सांगू शकत कुठे कसा आहे काय. बस त्याला विचारलं तर तो बोलेल का नाही, तू बोलण्याचा उत्तर देण्याचा धर्म त्याचा नाही, तू सांगू शकतो. मग याचा अर्थ असा करायचा का की आत्माच नाहीये द्या, आत्मा नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. हा सुंदर दृष्टांत दिलाय ज्ञानवानी. एका दृष्टांतामध्ये आत्म्याचं स्वरूप आपल्याला बरोबर पटवून दिलेलं आहे. आत्मा आपल्या देहात आहे. तो आत्मा कधी आपल्याला सांगत नाही की मी असा आहे तसा आहे, आणि त्याच्याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. पण कोणी ज्यांनी पाहिलाच नाही त्याला तो का सांगेल. हे एक ज्ञानवाद असे की ज्यांनी पाहून ते आपल्याला काही स्वरूपात सांगतात. अरे मग अशा ज्ञानी माणसाचं ऐकलंच पाहिजे ना, हे ऐकलं पाहिजे ना. बाकी जगामध्ये पुष्कळ आहे चालतं, पण हे जे मूळ आहे आत्म्यासंबंधीचं जे ज्ञान आहे हे फार क्वचित असतं. तेव्हा 33व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी असा दृष्टांत चपखल दिला की जेणेकरून आपल्याला आत्म्याचं स्वरूप कळावं. आता 34वी ओळी बघा. पुन्हा ज्ञानोबा स्पष्ट करून सांगतायत. विषय असा आहे, परी जीवे नाही नोहे, परी जीवे नाही नोहे, तैसे शुद्ध असणे आहे, तैसे शुद्ध असणे आहे. हे बोलणे नस आहे असे नाहीचे, हे बोलणे नस आहे असे नाहीचे. हा जन्म सांगता बाबा. अरे काय हा आत्मा आहे, तो आहे नाही असं म्हणण्याचं बरं हे जे बोलणं आहे ना आपलं, हे सुद्धा सहन करत नाही. तो आहे नाही तर नाही, ते हे बोलणं सुद्धा तो सहन करत नाही. काय म्हणतात पा, परी जीवे नाही नोहे. आता तो जो मनुष्य झोपलेला होता निर्जन प्रदेशामध्ये, तो जिवंत आहे कोण सांगेल. अहो तो जिवंत आहे ना, तो कोण सांगेल, कोणी पाहिलंच नाही त्याला. म्हणजे सांगणारा कोणी नसल्यामुळे तो जिवंत आहे का मेला आहे काही माहिती नाही. का नंतर तो आहे का नाही तिथं, मग म्हणजे तो जिवंत आहे हेही सांगू शकत नाही. बरं नको जिवंत असो जीवन कसा असो, पण तो आहे का तिथं तेही सांगू शकत नाही. त्याचं अस्तित्व आहे का तिथं, जिवंतपणाचं त्याचं स्वरूप आहे का नाही हे नाही पाहिलं कोणी.
पण तो तिथं झोपलेला आहे हे तरी कोण पाहिलंय का? त्याचं अस्तित्व असं ना हे कोणी पाहिलं नाही. म्हणजे त्या माणसाचं स्वरूप पाहिलेलं नाही. तो जिवंत आहे का झोपलेला आहे का हे त्याचं स्वरूप पाहिलेलं नाही. मग तो आहे त्या ठिकाणी हे तरी पाहिलंय का? तेही पाहिलं नाही. म्हणजे त्याचं त्या ठिकाणचं जे अस्तित्व आहे, राहणं आहे, तेही पाहिलं नाही. हीच गोष्ट आत्म्याच्या बाबतीत आमची होते. आत्मा आमच्या देहात तर आहे म्हणतो आम्ही सगळे म्हणतो. आत्मा आहे का? हो आहे ना. कुठे दाखवणार? मग त्या आत्म्याचं आहे म्हणून आम्ही म्हणतो. मग कशावर म्हणतो तुम्ही? कशावरून म्हणता तुम्ही आत्मा आहे? मग तुम्ही म्हटलं मग नसेल तो जाऊ द्या, ज्या तुम्हाला सांगता येत नाही तो आहे म्हणून तुम्ही सांगू शकत नाही कसं आहे, त्यामुळे तो नसेलच. मग नसेल तो हेही बरोबर नाही. कारण तो जर नसेल तर मग आम्ही काही बोलू शकणार नाही. तात्पर्य असणं नसणं हे दोन्ही भाव आत्म्याला सहन होत नाही. मी नाही पण नाही आणि आहे पण नाही असं काही त्याचं विचित्र वागणे आत्म्याला. तो म्हणतो तुम्ही मला कशाला छेडता रे? मी तुम्हाला पाहतोय ना, मी तुमच्या जवळ येणार आहे, इतका जवळ आहे, इतका जवळ आहे, इतका जवळ, बाकीचे सगळे दूर आहेत. हा तुमचा हात आहे ना, हा हात तरी तुमचा दूर आहे, पण ह्या हातापेक्षा मी तुमच्या जवळ आहे. तर तो सर्वत्र या हाताच्या मधल्या बाजूला ही जी हवा आहे ना याच्यामध्ये तो आहे, त्या हातामध्ये तो आहे, सगळीकडे भरलेला आहे ना तो. मी तुमच्या इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ, मी जवळच आहे तुमच्या, लागू नये. मग कशाला मला तुम्ही आहे नाहीच्या गोष्टीत ऐकवता? तुमच्या आहे नाहीच्या गोष्टी सुद्धा मला सहन होत नाही. आत्मा नाही म्हणता म्हणा, तुम्ही म्हणायचं असेल तुम्ही आहे म्हणता, आहे म्हणा, मला काय करायचं? मी जसं आहे तसंच राहील. तेव्हा आहे नाहीची भाषा सुद्धा आत्म्याला सहन होत नाही असं ज्ञान आपल्याला या ओळीमधून सांगले आहे. है ना? तरी जीवे नाही मोहे तैसे शुद्ध असणे आहे. त्याचं असणं कसं आहे? शुद्ध असणं आहे. त्याचं अस्तित्वच म्हणजे शुद्ध आहे. ते कुणाच्या म्हणण्यावर अवलंबून नाही, कुणाच्या पाहण्यावर अवलंबून नाही, कुणाच्या आशीर्वादाने ते नाही. त्याचं असणं जे आहे ते अति शुद्ध असं असेल. आपलं सगळ्यांचं अस्तित्व त्याच्यावर आहे. तो आहे म्हणून आम्ही सगळे आहोत, तो आत्मा आहे म्हणून आम्ही आहोत. आमचं अस्तित्व मात्र त्याच्यावर आहे. पण तो म्हणत नाही की माझ्यामध्ये तुम्ही आहात. तो म्हणत नाही असं, मी माझ्यामुळे तुम्ही जगता. बरं तुम्ही तुम्हाला करायचं असेल नमस्कार तर करा, नका करू, मला त्याची काय घेणं देणं काय नाही. हे तर आपल्याला समजलं पाहिजे ना. एवढं उपकार करतो तो आपल्याला मग आपण त्याला तसंच नको का करायला? तू तर काय म्हणणार नाही, मीच म्हणणार नाही तो मला नमस्कार करा काय म्हणणार. म्हणून त्याचं असणं आणि नसणं या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा तो त्याच्याही पलीकडचा आहे आणि त्याचं असणं अतिशुद्ध असं असणं अस्तित्व आहे त्याचं, असं ज्ञान म्हणतात. आणि तो आहे नाहीची भाषा सुद्धा सहन करत नाही. हे बोलणे नस आहे असे नाहीचे. हा ज्ञानवा सांगतो बाबा. आता 35वी मुली बघा, 35वी मुली तर पुन्हा दृष्टांत देतात ज्ञानोबा.
दृष्टांतांनी हा विषय ते इतका सोपा करून सांगतायत आपल्याला की तो आत्मराज आपल्यामध्ये असून सुद्धा कसा आहे. वा, ते म्हणतात दिठी आपणया मुरडे. दिठी आपणया मुरडे तै दिठीपणही मोडे. दिठी आपणया मुरडे तै दिठीपणही मोडे. परी नाही नोहे पुढे. परी नाही नोहे पुढे ते जाणेची ते. ओळी किती वेळ वाचत आहे, ओळी कशी समजणार आहे, आणि ओळी दृष्टांत आहे. ओळी आपल्या डोळ्यांचं पाहणं आहे, दृष्टी आहे, तिचा दृष्टांत देता येते. आपण आपले डोळे उघडले की लगेच आपण आपल्या डोळ्यातून एक दृष्टी अशी जाते, आणि ही दृष्टी काय करते, दुसऱ्यांना पाहते. येतं खरं की नाही. डोळे उघडल्याबरोबर आपण दुसऱ्यांना पाहतो ना. झोपेमध्ये जेव्हा आपण डोळे बंद केलेले असतात त्यावेळेला कोणाला पाहत नाही, आणि डोळे उघडले की लगेच आपल्याला काही ना काहीतरी दिसायला लागतं. काही असेल, मग ते माणसं असेल, बाहेरचे वस्तू असतील, काही असेल. डोळे उघडल्यानंतर ही दृष्टी बाहेर जाते आणि ती अनेक गोष्टींची आपल्याला दर्शन देते, दाखवते ती दृष्टी आपल्याला. अशी दृष्टी आहे आपल्या जवळ डोळ्यामध्ये. ज्ञानोबा तिचं उदाहरण देत आहेत बा. ज्ञानोबा दिठी आपणया मुरडे. आता ही दिठी जी आहे ना, दिठी म्हणजे दृष्टी. तिने काय केलं, ती अशी पुढे न जाताना मागे मुरडली, म्हणजे मागे वळली. पुढे नाही केली ती. तिने काय केलं, मागे वळली. ती वळली म्हणजे मुरडली. आता ही दृष्टी पुढे गेली म्हणजे ती पुढे पाहिजे ना, पण ती पुढे न जाताना मागे आली अशी वळून वळून. कशासाठी, तर त्या दृष्टीला पाहण्यासाठी, तिलाच पाहण्यासाठी ती मागे वळली. दृष्टी दुसऱ्यांना पाहते, ती पुढे जाणारी दृष्टी मागे वळली, मागे फिरून पाहिलं तिनं. कशासाठी, की मीच मला पाहते, मलाच मी बघून घेते. मी दृष्टी आहे ना, मी दिठी आहे ना, मग मी दिठी कशी आहे ते तिने पाहण्यासाठी मान वळवली मागे. आता त्या दृष्टीला दृष्टी दिसेल का, जी दुसऱ्यांना पाहणारी आहे, जिची बरका शक्ती दुसऱ्यांना पाहते, ती स्वतःला नाही पाहू शकत. ती दृष्टी स्वतःला पाहू नाही शकत. तसं ज्ञानोबांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगतात, दिठी आपणया मुरडे तै दिठीपणही मोडे. मग तिचं ते दिठीपण जे आहे ना, ते मोडून जातं. म्हणजे ती दृष्टीपणा तिचा राहतच नाही, देखणेपणा राहतच नाही. ती मागे येऊन आपल्याला स्वतःला पाहायचा विचार केला रे केला. दृष्टी म्हणजे काय, एक शक्ती आहे, प्रवाह आहे तो चैतन्याचा. तितका वस्तू आहे का तिला पाहण्यात. ही जी दृष्टी आहे चालली आपल्या डोळ्यातून चालली, ती जाणारी दृष्टी जर मागे होऊन त्या दृष्टीलाच पाहायला लागली तर तिला काय दिसणार आहे तिथं. कारण ती काही काही वस्तू आहे का, तिला काही दिसणार नाही तिथं. म्हणजे तिचं दृष्टीकोन गेलं. दृष्टी जेव्हा दुसऱ्याला पाहिजे तेव्हा ती पाहते, परंतु ती जर स्वतःलाच मागे वळून पाहायला लागली तर ती गेली, मग नाहीशी झाली, नष्ट झाली. दृष्टीपण मोडे. परी नाही नोहे पुढे ते
जाणीवची ते. पण याचा अर्थ असा झाला का मग त्या दृष्टीने मागे वळून आपल्या स्वतःलाच पाहण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिचा दृष्टीपणा नाहीसा झाला. मग ती पुन्हा दुसऱ्याला कुणालाच पाहू शकणार नाही का, असं नाही का? नाही, तिचा पाहण्याचा जो धर्म आहे तो राहील. फक्त ती स्वतःला पाहू शकत नाही एवढं. स्वतःला नाही पाहिलं म्हणून काय ती दृष्टी नाहीशी झाली का? नाही. ती पुन्हा सरळ चालायला लागली की पुन्हा दिसेल तिला पुढे. ती आता मागे होऊन पाहते दृष्टीला म्हणून तिला दिसत नाही दृष्टी. पण ती जर दुसऱ्याला पाहायला लागली तर दिसेल दुसरा, पण ती स्वतःला पाहू शकत नाही. दृष्टी स्वतःला स्वतःच पाहू शकत नाही. आता हे जे पाहणं आहे दृष्टीचं, बर का, ज्ञानवंतात दृष्टी आपणाला पाहण्याकरता जेव्हा मागे वळते तेव्हा त्या दृष्टीचा पाहणेपणा दृष्टीपणा नाहीसा होतो. कारण दृष्टीला कधीच विषय होत नाही. ही दृष्टी त्या दृष्टीचा विषय होऊ शकत नाही, ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, असं ज्ञान म्हणतात. तेव्हा आत्म्याचंही स्वरूप असंच आहे. आत्म्याचंही स्वरूप असंच आहे. आत्मा हा दुसऱ्यांना जाणण्यासाठी किंवा स्वतःलाही जाणण्याचा विषय होत नाही. हे जे ज्ञानोबा वारंवार आपल्याला सांगून राहिले ते या दृष्टीच्या दृष्टांताने आपल्याला त्यांनी दाखवून दिलं की ही दृष्टी दुसऱ्याला पाहते परंतु स्वतःला मात्र पाहू शकत नाही. कारण स्वतःला पाहण्याचा तिचा धर्म नाही. ती त्या स्वतःला पाहण्याला विषय होत नाही. त्याचप्रमाणे तो आत्माही आहे. आत्मा तर असा विचित्र आहे की तो दुसऱ्यालाही पाहत नाही, स्वतःलाही नाही म्हणतो. मी दुसऱ्यांचाही ज्ञानाचा विषय नाही आणि मी माझाही ज्ञानाचा विषय नाही, असा मी निर्विषय आहे. कुठल्याही विषयाने मी जाणता येणार नाही, मला पाहता येणार नाही, पण मी आहे. जशी ती दृष्टी जाईल ना, जरी ती दृष्टी तिचापणा गेला तरी ती जशी राहते तसा आत्मा म्हणून आत्मस्वरूपा म्हणून मी जे ज्ञान म्हणून आहे ते राहीलच. तेव्हा ज्ञानाच्या दृष्टीने आत्मा हा अखंड राहतो आणि तो कायम राहतो असं ज्ञान आपल्याला सांगतात. फक्त तो ज्ञानाचा विषय होत नाही हे आपल्याला समजून राहिले. बस हा दृष्टांत देतात एक एक. हे दृष्टांत ऐकल्यानंतर खरोखरच ज्ञानवांची कल्पकता, त्यांची प्रज्ञा, त्यांची प्रतिभा काय अवर्णनीय असेल. इतक्या लहान वयामध्ये काय दृष्टांत सुचतात त्यांना. तुमचा दृष्टांत फार सुंदर आहे. आता सोपा आहे अगदी. तुमचा दृष्टांत देऊन आज सत्संग संपूया. दृष्टांत असा आहे आता. का काळा राहे काळवखा, का काळा राहे काळवखा, तो आपणया ना आणिका, तो आपणा ना आणिका, न चोजवे तरी अशिका हा मी बाणे, न चोजवे तरी अशिका हा मी बाणे. पुन्हा वाचतो बघा, समजते का. का काळा राहे काळवखा, का काळा राहे काळवखा, तो आपणपा ना आणिका, न चोजवे तरी आशिका हा मी बाणे. एवढं काही कठीण पण सोपी हो, अतिशय सोपी आहे. दृष्टांत आहे. ज्ञानोबा म्हणतात एक अतिशय काळा कुळकुळीत माणूस आहे
कुठला आहे कोणास ठाऊक, पण काळा रंग आहे त्याचा. पुष्कळ माणसाची काळी आपल्या देशात पण आहे. काळा कुळकुळीत रंगाचा एक माणूस आहे. तो अमावस्याच्या दिवशी, दाट अंधकार असतो ना, अमावस्याच्या दिवशी एका खोलीमध्ये रात्रीच्या वेळेला बसला एकटा. आता आधीच अमावस्या आली, बाहेर जिकडे तिकडे अंधार, आणि बसला कुठे, एका खोलीमध्ये. त्या खोलीमध्ये लाईट नाही, दिवा नाही, काही नाही, अंधारामध्ये बसला. बघा आता तो कसा कसा बसलेला आहे. एक काळा कुळकुळीत माणूस आहे. तो अमावास्येच्या दिवशी एका अंधाऱ्या खोलीमध्ये एकटा जाऊन बसला. आता तुम्ही सांगा, तुम्ही त्याला पाहता का? तो काळा मशरूम बसलेला आहे, त्याला बघू शकता का तुम्ही? कसं काय पाहणार तुम्ही? हो, तेव्हा हा जो काळा मनुष्य आहे बसलेला, तो आता इतका काळा आणि कुळकुळीत आणि काळ्या अंधारामध्ये खोलीमध्ये एकटा बसलेला आहे. तेव्हा तो त्या काळ्या अंधाऱ्यामध्ये खोलीमध्ये तोही काही पाहू शकत नाही, आणि दुसरं कोणी आलं तर तेही त्याला पाहू शकणार नाही. हे तर खरं काही. समजा आपल्याला कोणी पाठवलं, जावं तुम्ही शिका करून बघावर, दिसेल का तो? म्हणजे आपल्यालाही दिसला नाही, आणि त्याला दिसेल का? मग त्यालाही काही दिसणार नाही. म्हणजे तो काळा माणूस त्या काळ्या खोलीमध्ये अंधारामध्ये तो इतरांचाही विषय होत नाही, आणि स्वतःही विषय होत नाही दुसऱ्यांचा. दुसऱ्यांचाही विषय होत नाही ज्ञानाचा, आणि तो स्वतःही इतरांचा विषय होत नाही. म्हणजे इतरही त्याला ओळखू शकत नाही, आणि तोही इतरांना पाहू शकत नाही. युक्ती उलगडली. भयंकर गर्द काळोख आहे. काळोखामध्ये तो काळा मनुष्य बसलेला, तर बाहेरच्या माणसाला तर शक्यच नाही आपल्यासारख्याला पाहणं. पण त्याला सुद्धा स्वतःला इतर कोणी दिसता नाही ना, तो काळोखातच बसलेला असल्यामुळे. म्हणून त्यानं बोलतात, या आत्म्याचं स्वरूप तसं आहे बाबा. हा आत्मराज असा विचित्र आहे की तो असा बसलेला आहे, तिथं गुपचूप बसलेला आहे, शांत बसलेला असतो तो आपल्या देहामध्ये, आणि सगळं पाहत असतो. परंतु तो इतरांना ज्ञानाचा विषय होत नाही, आणि आपणही स्वतःला ज्ञानाचा विषय करून घेत नाही. असा हा आत्मा आहे. तेव्हा आत्म्याचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोबांनी दिलेली ही जी उदाहरणं आहेत, या प्रकरणामध्ये ती फार मौल्यवान उदाहरण आहेत. तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे. तेव्हा सत्संगाला विश्राम देऊया. हा सुंदर विषय चाललेला आपला 36व्या ओवी झाली. आता 2-4 उभ्या राहिल्या, थोड्या राहिल्या आता, मग हे प्रकरण संपेल. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.